नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो तुळजापूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर राहुल आकुडेजी, जे मागच्या 3-4 वर्षांपासून या सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. त्यातल्या त्यात त्यांनी रेसिडेन्शियल प्रोजेक्टपासून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यांचा आजवरचा शैक्षणिक प्रवास कसा होता, आता हा व्यावसायिक प्रवास कसा चालू आहे आणि भविष्यात त्यांची कशी वाटचाल असणार आहे, या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. मग गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची लहानपणी शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या फील्डमध्ये यावं, काय सांगाल? सर कसं आहे, माझा जन्म इथलाच, शिक्षण इथंच झालंय सर. टोटल फक्त डिप्लोमा मी केलाय ते सोलापूरमध्ये केलाय. सध्या शिक्षण इथंच, डिग्री वगैरे सगळी इथंच झालेली आहे. आणि हे सिव्हिल इंजिनिअरिंग घेण्याचं मागचं कारण एकच होतं की जे काय बघत आलोय मी एक लहानपणापासून, सध्याची इथे इंजिनियरची सध्या कमी जी होती त्यानुसार मी इथं हे सिव्हिल इंजिनियर निवडलेलं आहे. अच्छा, म्हणजे इंजिनिअरिंग मधले कमी बघून तुम्हाला असं वाटलं की या क्षेत्रात यायला पाहिजे? हो हो. पण आता या क्षेत्रात आल्यानंतर असं वाटतंय का की याच्यात इंजिनियर खरंच नव्हते किंवा काम भरपूर आहे असं? हो ना, ह्यात कसं आहे सर, क्वालिटी काम भरपूर आहे. हे बाकीचं जो वर्क आहे तो तर काय मेन्शन हे होत नाही, पण क्वालिटी जो इंजिनियर जो असतो तो मला सर बनायचं आहे. हो, त्यामुळे महत्वाचं आहे. आणि शाळा आणि कॉलेजची नावं कुठली होती ती कळली नाहीत? शाळा माझी इथेच, हे आपले कुलस्वामिनी शाळा म्हणून होती. बरं. आणि कॉलेज आपलं श्री तुळजाभवानी कॉलेज. इथलंच कॉलेज. आता पुढचा अजून एक टप्पा महत्वाचा येतो, ते म्हणजे आता तुम्ही इंजिनिअरिंग झालात, पासआउट झाला, मग त्याच्यानंतर येतो पहिला प्रोजेक्ट. बऱ्याचदा असं होतं कधी कधी की आपल्याला फार स्ट्रगल करावा लागतो पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत, कारण आपण ज्युनियर असतो, कोणी आपल्यावर विश्वास ठेवत नसतं आणि आपल्याला तर पहिल्या प्रोजेक्टची गरज असते. मग तो सगळा प्रवास कसा होता की पहिला प्रोजेक्ट कुणाचा मिळाला, कसा मिळाला, कधी मिळाला? पहिला प्रोजेक्ट सर्वात आज म्हणजे डिग्री कंप्लीट झाली 6 महिन्यानंतर मित्राचंच घर होतं, तो पण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जो प्रोजेक्ट केला होता. त्यानंतर माझी सुरुवात झाली हळूहळू, ते प्रोजेक्ट भेटत गेले. मित्रांनी संधी चांगली दिली तुम्हाला पहिल्यांदा आणि विश्वास टाकला सगळ्यात, कारण मित्राचा सगळ्यात विश्वास जास्त असतो. बरोबर. किती मोठा प्रोजेक्ट, काय होता तो प्रोजेक्ट? G+1 चा प्रोजेक्ट होता सर. अच्छा. रेसिडेन्शियल एक 2000 स्क्वेअर फूटचं बांधकाम होतं. अच्छा, मग ते तुमचं व्यवस्थित पूर्ण झालं तेव्हा कशा अडचणी आल्या? अडचणी कशा आहेत की एक तर लेबर आणि विषय की जोवर एक्सपिरियन्स होत नाही तोवर तो थोड्या अडचणी होत्या, टेक्निकल अडचणी. मग आता पहिल्या मुद्द्याकडे त्याच येऊया. तुम्ही आता बोललात तसे लेबर, तर अकुशल कामगारांचं या क्षेत्रात प्रमाण फार आहे. म्हणजे ते अनस्किल्ड आहेत आपण असं म्हणू, त्यांना नीटचं माहिती नाहीये आणि जर त्यांना कुठली महत्वाचा रोल दिला तर कदाचित चुका पण होऊ शकतात. तर अशा अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कसं ती परिस्थिती हाताळता? कसं आहे सर, अनस्किल्ड लेबर करून जोवर आपण साईटवर थांबतो तोवर त्यांच्याकडनं काम जास्त आपण करून घेऊ शकतो, ते पण क्वालिटी काम. जोवर आपण साईटवर नसतो तोवर त्यांच्याकडनं कुठलेही काम करून घेणं फार धोकादायक आहे. विषय असा आहे की आपण जे साईटवर सांगतो तोपर्यंत ते अनस्किल्ड काम करणार, आपण जे गेलो मग त्यांच्या मनाप्रमाणे करणार. मग जोवर जो स्ट्रक्चरचं काम असेल म्हणा किंवा स्लॅबचं असेल, कॉलमचं असेल, जोवर आपण तिथं वर्क म्हणजे आहे थांबलेलो आपण, तोवर आपण चांगलं आहे. विषय दुसरं असं आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. प्लॅन या रचना आराखडा आपण ज्याला म्हणतो, आणि प्लॅन असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. तर प्लॅन या स्टेजवर तुम्ही कसं काम करता? जेव्हा कस्टमरशी एखाद्या बोलता आणि प्लॅन फायनल, तेव्हा कसं तुम्ही ते ठरवता प्लॅन आणि त्याचं महत्व तुमच्या नजरेतून काय आहे? कसं आहे सर, एखादा कस्टमर जो असतो ना तो काय बघतो, वास्तूनुसार प्लॅन आहे का तोच. वास्तूनुसार आपण एक प्लॅन बरोबर. मेन महत्वाचं आहे की कस्टमरला चीज म्हणजे बाकीच्या गोष्टी जर समजावून सांगणं, आपण कितपत समजावून सांगू शकतो तो आपण महत्वाचं आहे. बरोबर आहे. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताय, तर आता तुम्हाला हळूहळू एक डायलॉग ऐकायला मिळेल कस्टमरकडनं, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर मग अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण तर चांगला दर्जेदार काम करावं, कारण ते काम बघून अजून काम मिळणार आहे आपल्याला. तर अशा वेळेला मग दर्जा आणि ते बजेट या दोन्हीचा समतोल कसा साधता मग तुम्ही? सर कसं आहे की प्रत्येकाला वाटतंय की आपलं काम कमी बजेटमध्ये व्हावं, पण ते होणं शक्य नाही. त्यावेळेस आपण माणसाला ती क्वालिटी आणि त्याची जी बेनिफिट आहेत पुढे ते समजावून सांगणं मग आपलं महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न एक थोडा वेगळा आहे, तो म्हणजे तुम्ही आता इथंच लहानाचे मोठे झालाय, तुम्ही शिकला, इथं काम पण इथंच करताय, तर धाराशिव जिल्ह्याचा विकास पण तुम्ही एका अर्थानं बघितला इतक्या वर्षात. येणाऱ्या 10-15 वर्षात आपल्याला जर धाराशिव जिल्ह्याला पुण्या मुंबईसारखं पुढे न्यायचं असेल तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या मुद्द्यांवर जास्त आता कामं झाली पाहिजेत जेणेकरून आपण अजून धाराशिव जिल्हा प्रगत होईल जास्त?
सध्या सर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकतर इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं आणि एकतर क्वालिटी आणि हाय राईज बिल्डिंग, हे जर 3 मुद्दे जर बघितले, त्यानंतर आपण जे काय पुणे मुंबई सगळं स्वप्न बघतो ते इथं आपलं साकार होईल. बरोबर आहे. कारण सध्या आपल्या रोडचं वगैरे सगळं काम चालू झालंय. आपले रेल्वे स्टेशन पण आहेत ऑलरेडी, कनेक्टेड काम चालू झालंय. फक्त ॲज आहे की इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्वालिटी काम हाय राईज बिल्डिंग. तर पण मग अशा वेळेला शासनानं काही पुढाकार घेतला पाहिजे का याला जरा अजून चालना देण्यासाठी, हाय राईज बिल्डिंग साठी? किंवा शासनानं पुढाकार म्हणजे सर की एकतर लँड अक्वायर, ते एक महत्वाचं आहे. ते जर लँड अक्वायर आपल्याला झाली धाराशिव जिल्ह्याला, तर तो हमखास जिल्हा पुढे जाऊ शकतो. ओके. नंतर दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा स्टील निवडता कन्स्ट्रक्शन मध्ये, तेव्हा ते स्टील कसं काय म्हणून बघता आणि मग ठरवता की हे स्टील वापरलं पाहिजे, हे चांगलं आहे, असं स्टील कसं निवडता? स्टील म्हणजे सर कसं आहे की ॲज पर रिपोर्ट जे असते, समजा हे आयकॉन झालं, पोलाद झालं, त्यांचे काय जे रिपोर्ट्स वगैरे आहेत त्यानुसार स्टील निवडतो. आणि ॲज पर ह्यांची ओनरची क्वांटिटी, म्हणजे ओनरची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांना कुठलं स्टील पाहिजे. समजा एखाद्याने म्हणले एक कमी जर स्टील वापरत असेल तर आम्ही समजावून सांगतो की हे स्टील घ्या, तुम्हाला योग्य पडेल. बरोबर. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टमध्ये अशी एखादी प्रसंग आहे का जिथे काहीतरी अडचण आली, अचानक असं वाटलं की अरे आता पुढं कसं जायचंय, आणि त्या समस्येवर कशी मात केलीत? कोणाचा तरी सल्ला घेतला का तुम्ही स्वतः काहीतरी विचार केला? एक दोन प्रोजेक्ट होते. एक 2022च्या दरम्यान एंडला, हे स्लॅबची जी मिसमॅच जे होतो हाईट, त्याच प्रॉब्लेम आला होता. फक्त आपले सिनियर जे होते, आपले वीर सर जे होते, त्यांनी मला फार हेल्प केली त्या संदर्भात. व्हेरी गुड. आणि दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का आतापर्यंत? सगळ्याच साईटवर आयकॉनच जाते माझे. वा, क्या बात आहे. पण मग तुमचे आयकॉनच्या प्रॉडक्ट बद्दल पण ऐकायचंय तुमच्याकडून आणि त्यांच्या सर्व्हिस बद्दल पण ऐकायचंय. प्रॉडक्ट तर आहेत चांगले, त्यात काय बोलण्यासारखं काही विषयच नाही. आणि सर्व्हिस पण चांगली आहे सर. सर्व्हिस पण चांगली. हो, सर्व्हिस चांगली आहे. कारण इथे जे 2-3 डीलर आहेत, तो सर्व्हिस चांगले देतात सर. रेट मध्ये आम्हाला कमी जास्त पण करतात. बरं, ठीक आहे. सो ते यंग इंजिनियर राहुल आकुडेजी, आणि मी सुरुवातीला म्हणलं तसं की आता त्यांची खरं तर या क्षेत्रातली सुरुवात आहे, पण भविष्यात अजून खूप मोठे मोठे टप्पे गाठायचे आणि तुमच्या हातून सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत. आणि जे तुमचं स्वप्न आहे हायराईज टॉवरचं, तर मी अशी अपेक्षा करतो की तुळजापुरातला पहिला हायराईज टॉवर सुद्धा तुमच्याच हाताने व्हावा. याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.